भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकरांच्या गावात गोळीबार झालाय। परतूर तालुक्यातील लोणी गावातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। बंडू खरात आणि त्याच्या दोन साथीदारांनी हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला, तर या आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जालन्यामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या गावामध्येच हा सगळा गोळीबार करण्यात आलेला आहे। परतूर तालुक्यातील लोणी गावातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। बंडू खरात आणि त्याच्या दोन साथीदारांनी हवेत गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतील। सुधाकर, आमदार बबनराव लोणीकरांच्या गावात हा गोळीबार करण्यात आला, गोळीबाराचं कारण नेमकं काय आहे? नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर आमदार बबनराव लोणीकरच्या जे लोणी गाव आहे, मूळ गाव, त्यांच्या गावी बंडू खरात व त्यांच्या दोन सहकार्याने बुलेटवर येत 4 गोळ्या हवेत फायर केल्या आहेत। दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हा गोळीबार करण्यात आला आहे। बंडू खरात हा एक एजंट असून त्याने या लोणी गावामधून लाखो रुपये या नागरिकांकडून उकळलेले आहेत। त्यामध्ये त्या नागरिकांना बांधकाम कामगारांचे नोंदी करून देतो व त्यासह निराधार योजनेच्या फायली करून देतो। अशा नावाखाली बंडू खरातने लाखो रुपये या लोणी गावातून उकळले आणि त्यानंतर त्या गावकऱ्याने त्यांना जाब विचारला असता बंडू खरात त्या दोन साथीदारांना घेऊन येऊन लोणी गावामध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने त्याने 4 गोळ्या हवेत झाडल्या आणि त्यानंतर बंडू खरात हे लोणीमधून आष्टीच्या दिशेने येत असताना पोलिसांना ही माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी त्यांना अटक केली आहेत। शुभम, ठीक आहे सुधाकर, महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।